ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज मी एक खास निमित्त घेऊन तुमच्या समोर आलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, मागच्या वर्षी गुरुपौर्णिमेला आपण बालोपासनेचं महात्म्य सांगणारं पुस्तक छापलं होतं. अगदी तसंच ह्या वर्षी गुरुपौर्णिमेला म्हणजे बुधवार दिनांक 29 जुलै 2026 रोजी आपण भजनाचं महात्म्य सामर्थ्य सांगणारं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. त्यामागे हेतू अगदी निर्मळ हेतू असा आहे की जास्तीत जास्त लोकांना भजनाचं महात्म्य पटवून त्यांचे संसार आणि हे आयुष्य म्हणजे सुखमय होऊन त्यांचं कल्याण व्हावं, हा एकमेव त्यामागे उद्देश आहे. खूप वेळेला मी नेहमी अनुभव कथनातनं किंवा पर्सनली मला फोन मेसेज येतात तेव्हा सांगत असते की तुम्ही भजनाचा नेम करा, भजनाचा नेम करा, सामुदायिक उपासनेला जा. पण त्याने काय फायदे होणार आहेत हे लोकांना 100% माहिती नसल्यामुळे, त्याचं सामर्थ्य माहिती नसल्यामुळे परमपूज्य आईंनी आपल्याला त्याचं सामर्थ्य पटवून दिलंय आणि तोच बोध मी ह्या पुस्तकातनं तुमच्या समोर आणलेला आहे. तसंच आपल्याला प्रचाराला जाताना पण कित्येक वेळेला भजनाला का या ह्याचे कारण किंवा त्याचे फायदे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येत नाहीत. परंतु आपल्याला इच्छा असते की आपले संसार जसे ह्या भजनाने सुखमय झालेत तसे इतरांचे व्हावेत, पण आपल्याकडे कन्व्हिन्सिंग पॉवर नसते, कारण आपल्यालाच अजून त्याचं सामर्थ्य पूर्णपणे माहिती नसतं. मग ह्या पुस्तकाच्या निमित्ताने परमपूज्य आईंचा सामुदायिक उपासना करण्यामागचा उद्देश, चालू करण्यामागचा उद्देश, तसंच भजनानी काय होतं त्यापासून आलेले अनुभव, तसंच भजन म्हणजे काय ह्या सगळ्यांवर आपण प्रकाश टाकलेला आहे. परमपूज्य आईनी काय बोध करून ठेवलाय तोच बोध पुस्तकाच्या रूपाने मी तुमच्या समोर आणलाय. मी तुम्हाला गॅरंटी देते की 40-40 वर्ष आपण सगळे भजन करून सुद्धा भजन म्हणजे काय असा जर प्रश्न सगळ्यांना विचारला तर त्याचं समाधानकारक उत्तर आपल्या कोणाकडेच नाही. व परमपूज्य आईंनी आपल्याला त्यावर काय बोध केला हे आपण त्या पुस्तकात तुम्ही नक्की वाचा. खूप इंटरेस्टिंग आहे. त्याचे फीडबॅक पण नक्की द्या की भजन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती होतं का. आपल्या सगळ्यांना 1.5 तास जाऊन पेटी, तबला, झांज आणि भजनाची सुरुवात करून भजन म्हणणं, ह्याला आपण भजन म्हणतो. पण परमपूज्य आई त्याला भजन म्हणत नाहीत. व भजन म्हणजे काय हे पुस्तक इतरांना तर तुम्ही शेअर करूच शकता, परंतु माझं तुम्हाला सगळ्यांना एक कळकळीचं सांगणं असं आहे की हे पुस्तक आपल्यासाठी तुम्ही तुमच्या संग्रही नक्की ठेवा, स्वतःसाठी. कारण त्याचं चिंतन मनन केल्यावर त्याप्रमाणे जर आपल्याकडनं भजन घडलं म्हणजे आचरण घडलं तर देवाकडे जाण्यासाठी विमानातनं गेल्यासारखं होईल. त्यातलं मर्म कळेल. परमपूज्य आईंनी भजन का करायला सांगितले त्यातलं मर्म कळल्यावर, एखाद्या गोष्टी मागचा उद्देश कळल्यावर किंवा ती गोष्ट बिंबायला, आतमध्ये मुरायला मदत होते. आणि ती आतमध्ये एकदा बिंबली की मग त्या गोष्टी आपण सोडत नाही. तसं भजनाचा नेम मग तुम्ही सोडणार नाही आणि मग तुमचं कल्याण केल्याशिवाय देव तुम्हाला सोडणार नाही. अशी सगळी त्यामध्ये उद्देश माझे आहेत. त्यामुळे इतरांना तर तुम्ही शेअर कराच, पण स्वतःसाठी हे पुस्तक नक्की संग्रही ठेवा. पुस्तक मिळवण्यासाठीचे 2 मार्ग आहेत. एक म्हणजे जर हार्ड कॉपीज हव्या असतील तर किमान 20-25 पुस्तकांची जर तुम्ही मागणी केलीत आणि कुरिअर चार्जेस पण द्यायची तयारी असेल तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर 9881151016 ह्या नंबरवर तुम्ही पुस्तकं हवी आहेत म्हणून तुमचं नाव आणि ॲड्रेस कळवा मला. माझ्या सोयीनुसार मी कुरिअर करीन बरं. कारण मागच्या वेळेला बालोपासनेची पुस्तकं कुरिअर करताना माझी दमछाक झाली आणि ती मला होऊ द्यायचीच आहे. परंतु उत्सव पण आता सुरू आहे. सामुदायिक उपासना आमच्या शाखेत चालू असते. त्यात काही दिवस जातात. त्यानंतर माझे व्हिडिओज, नंतर नेहमीचा अभ्यास ग्रुप चालू आहे. यूट्यूबचे शॉर्ट्स, इंस्टाग्राम, फेसबुक हे सगळं काही चालू असताना ह्या सगळ्या आघाड्यांवर मी एकटीच लढत असते. कारण मला ती प्रचाराची सेवा करायची. परंतु थोडंसं समजून घ्या. पाऊस पण चालू आहे जोरात. माझ्या सवडीप्रमाणे मी तुम्हाला ती पुस्तकं नक्की कुरिअर करीन. पुस्तकाची किंमत ₹10 ठेवलेली आहे, कमीत कमी ठेवलेली आहे. आम्हाला प्रिंटिंग कॉस्ट जवळजवळ ₹11.5 आली आहे, पण आम्ही आमच्या खर्चानी ती वरची कॉस्ट बेअर करून सगळ्या तळागाळापर्यंत ही पुस्तकं पोचावी या उद्देशाने त्याची किंमत ₹10 ठेवली आहे. आणि दुसरा मार्ग पुस्तक मिळवण्याचा असा आहे की मागच्याप्रमाणे बालोपासनेच्या जसा PDF त्या पुस्तकाच्या आपण शेअर केल्या होत्या, अगदी तसंच भजनाच्या पुस्तकाच्या सुद्धा PDF आपण शेअर करणार आहोत.
ह्या मागे आमचा कोणताही कमर्शियल हेतूच नाहीये. सर्व दूर भजन म्हणजे काय हे पोचून आपलं त्याप्रमाणे आचरण व्हावं आणि परमपूज्य आईना अपेक्षित भजन आपल्याकडनं घडून त्या भजनाने आपल्या सर्वांचं पाप जळून आपल्या सर्वांचं कल्याण व्हावं, संसार सुखाचे व्हावेत, आपल्याला मोक्षप्राप्ती व्हावी, हा त्या पाठीमागचा हेतू आहे. भजनाचं सामर्थ्य म्हणजे नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरींची, हे आपल्याला बिंबावं ह्यासाठी ह्या पुस्तकाचा घाट घातलेला आहे. त्याची PDF घेण्यासाठी सुद्धा माझ्या व्हॉट्सअप नंबरलाच तुमचं नाव, कुठे राहता आणि PDF हवी आहे असा मेसेज तुम्ही करा. तुम्हाला PDF, बरं त्या PDFचे काही चार्जेस नसतात हा. काही मागच्या वेळेला इनोसंटली लोकांनी विचारलं की त्याचेही पैसे आहेत का, ते पैसे पे करायला पण लोक तयार होती, पण आमचा पैसा गोळा करण्याचा उद्देशच नाही आणि PDF ला पैसे असूच शकत नाही. त्यामुळे ती PDF फ्रीच असणार आहे, त्यामुळे पैशाचं काही विचारूच नका. पण ज्यांना हार्ड कॉपीज हव्या आहेत आणि जरूर जरूर तुम्ही प्रचारानिमित्त ही लोकांपर्यंत, काही लोक अशी आहेत माझ्या ओळखीत, त्यांना प्रचाराची खूपच तळमळ असते, परंतु काय नक्की सांगायचं, भजनाला काय या. खूप लोकांना भजन म्हणजे रिकामटेकड्यांचं काम वाटतं, पण भजनाने सगळं काही होणार आहे असं आपल्याला संत सांगताय आणि ते महात्म्य मी ह्या पुस्तकात आणलेलं आहे. परमपूज्य आईंच्या बोधाच्या रूपाने. त्यात माझं काहीही पदरचं एकही वाक्य नाही, पण अशा लोकांनी सुद्धा जर हे पुस्तक फुकट कोणाला गिफ्ट केलं तर त्या माणसाला भजनाचं सामर्थ्य कळून कदाचित तो भजनाला येऊ लागेल आणि त्याचा संसार पण सुखमय होईल आणि त्याचं पुण्य सुद्धा तुम्हाला मिळेल. त्यासाठी मी म्हणतेय तसं स्वतः ह्या पुस्तकाचं चिंतन मनन आचरण आपण जरूरच करूया आणि लोकांना सुद्धा देण्यासाठी ह्या पुस्तकाची मदत झाल्याशिवाय राहणार नाही. कोणालाही पुस्तक हवं असेल मग कोणत्याही रूपात, तरी त्यांनी मला संपर्क करा, त्याप्रमाणे तुम्हाला पुस्तकं पाठवली जातील. धन्यवाद.